इराणमध्ये एका गायिकेने गाणं गायलं, पण तिच्या आवाजापेक्षा तिच्या कपड्यांवर प्रश्न उपस्थित झाले. नमस्कार मित्रांनो, मी श्रुतिक. ही गोष्ट आहे परस्तू अहमदीची. तिने 2024 मध्ये एक ऑनलाईन कॉन्सर्ट केला, पण तिने त्यात फक्त अनिवार्य हिजाब न घातल्यामुळे तिथल्या सरकारने तिच्यावर कारवाई केली. तब्बल 74 फटके आणि अनेक निर्बंध तिच्यावर लावण्यात आले. पण विचार करा, एका गायिकेला गाणं गाण्यासाठी आणि आपले कला सादर करण्यासाठी इतका संघर्ष का करावा लागतो? आणि तिथेच आपल्याला आपल्या भारतीय संविधानाची किंमत कळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात सर्वांना समानता आणि स्वातंत्र्याचा सर्वात मोठा अधिकार दिलाय. कलम 14 सर्वांना समानतेचा अधिकार, कलम 15 लिंगाच्या आधारावर भेदभाव मनाई, कलम 19 विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. आज भारतात एखादी मुलगी शिकते, बोलते, विचार मांडते आणि कला सादर करते. हे फक्त काळ बदलला म्हणून नाही, तर त्यामागे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांची ताकद आहे. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं याचं उत्तर आपल्या आजूबाजूच्या स्वातंत्र्यात दिसतं. हा व्हिडिओ त्या मुलीपर्यंत पोहोचवा जिला भारतीय संविधानाने तिला किती मोठं स्वातंत्र्य आणि अधिकार दिलेले आहे हे माहिती नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटते ते सांगा. जय भीम, जय शिवराय, धन्यवाद.